अजित पवारांना खरोखरच आत्मक्लेश करायचा असेल तर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। विनोदजी, काय वाटतं ज्या पद्धतीने आता अजित पवार माफी मागतायत, राज्यातल्या दुष्काळग्रस्तांचा जो अपमान त्यांनी केलेला आहे तो अपमान या ठिकाणी भरून निघेल का? अजितदादांना जर खरंच आपलं चुकलं असं वाटत असेल, त्यांना प्रायश्चित करायचं असेल तर त्यांनी आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि चक्क वर्षभर दुष्काळी जनतेसाठी जाऊन काम करावं, तरच काहीतरी प्रायश्चित होईल। कारण त्यांनी जे अश्लाघ्य उद्गार काढले आहेत, जी भावना दुष्काळी जनतेबद्दल दाखवली आहे, ती अशा एका नौटंक पोषणामुळे आणि आत्मक्लेशामुळे होणार नाही। सत्ता सोडणं हाच आत्मक्लेश आहे राजकीय नेत्याला, तो त्यांनी करावा। नक्की सत्ता सोडणं हाच आत्मक्लेश आहे आणि अजित पवारांचा राजीनामा घ्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी माफी मागावी, याबाबत विरोधी पक्षनेते गेले काही दिवसांपासून आक्रमक झालेला आहे। विधानसभा विधान परिषद दोन्हीचं कामकाज बंद पडलेलं आहे। फक्त आता काही आठवड्यांचंच कामकाज शिल्लक राहिलेलं आहे। यापुढे विरोधी पक्षाची भूमिका काय असेल? विरोधी पक्षाच्या सर्व गटनेत्यांनी ठरवलंय की आपण अजितदादांच्या राजीनाम्याची लढाई आता रस्त्यावर लढायची आणि विधिमंडळात सरकारला मागण्यांच्या आधारे घेरायचं आणि अजून त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढायचा। नक्कीच अजितदादांचा भ्रष्टाचार बाहेर काढायचा आणि अजितदादांना माफी मागेपर्यंत त्यांना मंत्रिपदावरती राहून देणार नाही, हीच विरोधी पक्षांची भूमिका आहे। त्यामुळे अजितदादांच्या विरोधात आता जो विरोधी पक्ष नेत्यांचा अजून आक्रमकपणा चालू आहे तो यापुढे अजूनही आक्रमक होताना दिसणार आहे। कॅमेरा पर्सन खंडू कसबेसह तुषार शेटे, TV9। तर अजित पवार यांच्यावरती टीका व्हायला लागलेली आहे। विनोद तावडे यांनी देखील टीका केलेली आहे। खरंच आत्मक्लेश करायचा असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि दुष्काळग्रस्तांसाठी वर्षभर काम करावं, असं विनोद तावडे यांनी म्हटलेलं आहे। त्याबरोबर सभागृहामध्ये यासंबंधी आवाज उठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। केवळ सभागृहातच नाही तर जोपर्यंत राजीनामा अजितदादा देणार नाहीत तोवर आपला विरोध कायम राहील आणि त्यासाठी आपण रस्त्यावर उतरू, असं देखील विनोद तावडे यांनी स्पष्ट केलेलं आहे। कराडमध्ये आत्मक्लेश उपोषणा